इनको उसमें बिठाओ, आप नीचे जाओ जब तक नेटवर्क। गाड़ी में इन आप गाड़ी चलाओ, इनको आप अंदर बैठो। हाँ आप वो गाड़ी में बैठो, आगे नेटवर्क आएगा ना, नेटवर्क आगे चल गाड़ी पर बिठाओ उसको गाड़ी में बिठाओ। दीदी उठिए, आप गाड़ी में जाइए, उनके साथ नीचे जाइए, हो जाएगा कुछ नहीं, दवाखाने तक लेके जाएगा वो गाडी। आता मंडळी, उत्तर प्रदेश मध्य प्रदेशमध्ये बाईकवाल्यांची चुकी म्हणजे 3-3, 4-4, 5-5 पूर्ण फॅमिली घेऊन चालतात, पूर्ण फॅमिली घेऊन। तर पोरांना काहीतरी देतो आपल्याकडे कालच्या। खाओगे? बस उतना ही था, खत्म। थैंक यू नहीं बोलते, थैंक यू। हाँ थैंक यू। तर मंडळी आपल्याला भेटलेत सुझुकी एक्सेसचे रायडर JP राईड। तर पाहू शकता यांनी 12 ज्योतिर्लिंगसुद्धा केले आहे, 4 धाम यात्रा केले आहे आणि नेपाळ राईडसुद्धा केले। आता नकाशा कुठे कुठे जाऊन आले ते पण सुद्धा लावलं आणि यांची गाडी बघू शकता। अरे बाप रे, ठोकला बिचारा रे, एवढं कसं कंट्रोल सोडून चढला तो वर। असेच नवनवीन मनोरंजनात्मक ट्रॅव्हल मोटो व्लॉग्स पाहण्यासाठी नितीन पास्टे या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ सर्वप्रथम पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि एक सुंदर अशी कमेंट करायला विसरू नका। तर सुप्रभात मंडळी, रुको जरा, सबर करो। तर सुप्रभात मंडळी, जय श्रीराम सगळ्यांना। आणि इंदोरच्या म्हणजेच उज्जैनच्या महाकालच्या नगरीमधून सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय। तर आता मी आहे इंदोरमध्ये आणि आजचा आपला राईडचा शेवटचा दिवस आहे। इंदोर टू मुंबई अशी 580 म्हणजे 600 किलोमीटरची राईड मी करणार आहे। आणि जसा तुम्ही सपोर्ट सगळ्या व्हिडिओजना दिलेला आहे तसा या परतीच्या प्रवासाच्या व्हिडिओला सुद्धा मस्त असा प्रतिसाद द्या आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा। तर मंडळी, फायनली आता माझी तयारी झालेली आहे आणि बऱ्याच जणांचा प्रश्न होता की टायरला जे आपण व्हील कॅपला जे फॅशनिंगसाठी डिझायनिंगसाठी जे कवर लावले तर हवा कशी भरणार। तर आता मी तुम्हाला दाखवतो की 1-2 पॉईंट हवा कमी झाली असेल तर ती आपण भरूया आणि ती कशी काय मी भरतोय, किती काय त्याच्यात 5-10 मिनटं मेहनत आपली एक्स्ट्रा होते ते तुम्हाला या व्हिडिओमार्फत दाखवतो। तर चला आता आपलं लगेच खाली घेऊया, हवा भरूया आणि आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया। Few moments later. तो जाता जाता बाय बोले अन्ना, तो चलो सर जी निकलते ते डायरेक्ट किसी को भी। और दूसरे दिन का जो है ना वो इधर मैंने किया था ना तैयारी, वो दूसरे वीडियो में शुरुआत में आएगा। चलिए फिर मिलते, ओके जय श्री राम। तर चला मंडळी, फायनली आता आपली निघायची वेळ आलेली आहे। तर चला फायनली आता आपण निघतोय हॉटेल प्राइम स्टेमधून, इंदोरमधून। तर आजची आपली जर्नी असणार आहे इंदोर टू मुंबई 580 किलोमीटर म्हणजे 600 किलोमीटरची आजची आपली जर्नी आहे। तर आपला टायर प्रेशर आपण केलेला आहे व्यवस्थित, त्याच्यानंतर हेल्मेटचा वायझर वगैरे प्रॉपर क्लीन केलेला आहे आणि फ्रेश आहोत। आणि आता वाजलेत 10:30,
कारण आपल्याला व्हिडिओसुद्धा एडिट करून अपलोड करायचा होता. तर सगळीकडेच वायफाय आपल्याला फास्ट मिळत नाही. ही आहे इंदोर सिटीतली सकाळची ट्रॅफिक. चलो भाई हमको मुंबई जाना है. तर आपली संपूर्ण सिरीज मित्रांनो तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. अरे थांब बाब्या. तर आजची आपली राईडचं टोटल किलोमीटर पाहू शकता. तर राईड स्टार्ट करूया. आणि मंडळी जे गुगल मॅपमध्ये जे किलोमीटर दाखवतं ना आणि जे ॲक्च्युअल किलोमीटर होतं त्याच्यात थोड्या किलोमीटरची तरी तफावत असतेच. कारण मी खूप अनुभव घेतला आहे. कारण मुंबईपासून अयोध्येचं अंतर 1520 होतं, पण आणि तिथे गेल्यावर चेक केलं तर कळलं की 1570 किलोमीटर टोटल चालवलेत. तर 50 किलोमीटर मधल्या जर्नीमध्ये आपोआप वाढले. क्या बात आहे. तर काही हरकत नाही. 1570 ते आणि 1570 हे म्हणजे 3200च्या आसपास आपली टोटल राईड झालेली आहे. टेडी बेअर आणि आता व्हॅलेंटाईन डे आहे आणि हे डे काय आपण साजरे बिजरे करत नाही. मी कधी काय गिफ्ट वगैरे देत नाही. तुमच्या वहिनी साहेबच मला गिफ्ट देत असतात. इथे जॅकेट विकेट सगळं आहे. तर मस्त असं इंदोर शहर. आणि इथे आता गरमी लागायला लागलेली आहे. आणि याच वेळेला जेव्हा आपण UP मध्य प्रदेशमधून निघालो होतो तर तिथे मस्त गारवा होता. आणि आता आपण गारव्यातून जाणार आहोत उकाड्याकडे. उकाडा. तर आतमधले लेअर पण मी कमी केलेत. आज 2च लेअरवर आपण आता रुस्तमला चालवतोय. आणि काल आणि परवा आपण 4 लेअर आपण घातले होते. तर इथून आपल्याला राईटला जायचं आहे. आणि मुंबई 575 किलोमीटर. तर मंडळी शाळेत असताना हे कोणी ऐकले का? म्हणजे आपण एकमेकाला चिडवायचो ना, मी त्या तुझी आई बोलवते घरी जा, मी त्या तुझी बायको बोलवते घरी जा. तर त्याची मला आठवण होते. मी त्या तुझी आई बोलवते घरी जा, मी त्या तुझी बायको बोलवते घरी जा. तर नित्या आता घरी निघालेला आहे. घरी मस्त असं रामलल्लाचं दर्शन घेऊन आणि तुम्हाला दर्शन घडवून नित्या फायनली घरी चाललेला आहे. वाह वाह जबरदस्त. अभी रुस्तम तू खेलने के लिए रेडी है? देख 96 पे आ गई है तू. अभी रुस्तम खेलेगी मेरी. मंडळी आपल्यामध्ये ती एक म्हण आहे बघा, अंगापेक्षा बोंगा मोठा. तर समोरचा ट्रक बघा त्याची लोडिंग कॅपॅसिटी काय आणि त्याने काय हे पगडी घातल्या का काय डोक्यावर. अरे तो उलाटला तर मरायचा कोणतरी. बाप रे एवढा लोड. आई शपथ बाबा हे सावकाश जा. त्याला पिकअप घ्यायला होत नाही एवढा स्लो चालला आणि इतका लोड आहे रे देवा. कैसे कैसे लोग रहते हैं, कैसे कैसे लोग. अरे दूसरे की तो जान की परवाह करो. मंडळी हे इंदोर मधलं मानपूर शहर आहे. मानपूर हायवे लगतचं. आणि इथे सुद्धा रस्त्याची चांगली चांगली कामं चालू आहेत. जाम भारी वाटतं. Few moments later. तर मंडळी सकाळी आपण नाश्ता नव्हता केला किंवा आपण चहा वगैरे काही घेतली नव्हती. तर आता 40 किलोमीटर आपण चालवलं. एक पाऊण तास झाला. तर आता हायवेलाच एक मुन्शी धाबा आहे. मुन्शी धाबा. तर इथे आता फटाफट आपण थोडासा
हलका फुलका पराठा वगैरे नाही तर असं हलका फुलका काहीतरी खाऊया, कारण दुपारी उन्हामध्ये खाल्लं ना मग ते जरा झोप वगैरे येते आणि त्याच्यानंतर 2-3 वाजताच्या दरम्यान थोडं काहीतरी खाऊया. तर चला, आजची आपली राईड 570 किलोमीटरची टोटल आहे, त्याच्यामुळे जास्त हेवी खाऊन पण आपल्याला चालणार नाही. Few moments later. तर मंडळी, मगाशी ज्या धाब्यामध्ये थांबलेलो तिकडे सगळं चिकन मटन होतं. तर आपल्या बऱ्याचशा सबस्क्रायबरने आपल्याला कमेंट केलेली की इथले MP मधले पोहे खाऊन बघ. तर आता आपण पोहे खातो आहे आणि मानपूरमध्ये हॉटेल आहे. तर हे मागवलेले आहेत आपण पोहे आणि हॉटेल बघू शकता शुद्ध शाकाहारी आहे, गोपालकृष्ण धाम. तर आता पोहे खाऊया आणि पुढचा प्रवास करूया. तर मंडळी, मस्त असं इंदोरी पोहे खाल्ले. चलो, थँक्यू. कृष्ण गोपाल धाबा. तर इथे आपण मानपूरमध्ये इंदोरी पोहे जाता जाता आपल्याला खायला मिळाले. तर आपली इच्छासुद्धा पूर्ण झाली आणि काही सबस्क्रायबर्सने सुद्धा कमेंट केली होती की MP मधले इंदोरी पोहे खा, तर्रीवाले. तर हे तर्रीवाले नव्हते प्रॉपर म्हणजे, पण ठीक आहे, इंदोरी पोहे खाल्ले, ह्याचं समाधान झालं आहे. चला, रुस्तम बॅक ऑन द रोड. आणि बरोबर अर्ध्या तासाचा ब्रेक झाला आणि याच्या आधी ना या मुंगशी धाब्याच्या इथे थांबलो होतो. तर या मुंगशी धाब्यामध्ये सगळे नॉनव्हेज आयटम होते. विचारलं तर बोलला, अरे तंगडी, पाया, सगळ्या चिकनवाले आयटम सांगितला. मी रामराम घेतला तिकडून आणि मागे आलो आणि त्या गोपालकृष्ण रेस्टॉरंटमध्ये थांबलो धाब्यावर. तर चला, आता पोट काय इतकं हेवी नाही आपलं, प्रॉपर आहे. आणि सोबत एक मी रेडबुल कॅरी केले, कारण आता ऊन वाढेल ना तर हळूहळू कसं डोळ्यावर कधी झापड्यासारखं होऊ शकतं, तर त्यासाठी एक घेऊन ठेवली. आणि दुसरा विषय म्हणजे आता इथून मानपूरपासून 90 ते 100 किलोमीटरवर आहे MP आणि महाराष्ट्राची बॉर्डर. आणि तिथे आपल्याला आता कालाघाट लागेल आणि 1-2 काहीतरी म्हणाले गणेश घाट वगैरे लागेल. तर 1-2 घाट क्लिअर केल्यानंतर आपल्याला सेंधवा लागेल. तर त्या सेंधवाच्या नंतर आपल्याला बॉर्डर क्रॉस करायची आहे. ते पडलं, स्किड झाली. चावी निकाल दो. लगी क्या? लगी तो नहीं बेटा. पानी पानी दे दो, पानी. कैसे कैसे चला रहा था भाई तू? RTO ते पण काय कामाचं नाही. उठा दे इसको. चावी निकाल दो पहले भाई. ये जेब में रखो आपके. एक मिनट. स्टैंड लगा दो, स्टैंड लगा दो. से आपण ह्याची गाडी बाजूला घेऊया. गाडी इनको उसमें बिठाओ, इनको उसमें बिठाओ. आप नीचे जाओ जब तक नेटवर्क. चली रहा गाड़ी में. इनको आप गाड़ी चलाओ, इनको आप अंदर बैठो. हाँ, आप वो गाड़ी में बैठो. आगे नेटवर्क आएगा ना, नेटवर्क आगे चल गाड़ी पर. बिठाओ बिठाओ उसको गाड़ी में बिठाओ. दीदी उठिए, आप गाड़ी में जाइए, उनके साथ नीचे जाइए, हो जाएगा, कुछ नहीं.
दवा खाने तक लेके जाएगा वो गाड़ी में ही बैठो आप, वो उसको आगे तक लेके जाओ इधर। हाँ वो दवा खाना लेके जाएगा आपको, दिक्कत मत लो। आप अंदर बैठो, अंदर बैठो, अरे हाँ तू बैठ जा। अंदर बैठो, सब हो जाएगा, अंदर बैठिए आप। गाड़ी में बैठ तू। आओ। उसने डायरेक्ट दबा दिया क्या? हाँ डायरेक्ट दबा दिया उसने। मैं यहाँ आके पूरी गाड़ी उधर चिपका ली, उसके बाद में भेज अंदर रोकी। कैसा चलते ये लोग ना, समझ में नहीं आता। आप जिधर नेटवर्क आएगा ना, रुको बैक सीधा कर दो। आहिस्ता जाने दो, ह्याचा पण लोड काय कमी आहे काय? एवढं लोड घेऊन, फॅमिली घेऊन, 2 पोरं, जाने दो जाने दो। एवढं लोड आहे त्याच्या R15 वर, बायको, 2 पोरं, आता चुकी कोणाची समजवायची? बापरे देवा, काळजी घ्या सगळ्यांनी। आणि इथे मध्ये हे टाकले कारण रस्त्याचं काम चालू आहे, त्याच्यामुळे आपली काळजी आपण घेणं गरजेचं आहे। आणि एवढ्या R15 सारख्या गाडीवर एवढी फॅमिली घेऊन जाणं, तो पण एक रिस्कीच आहे। त्यांचं इथे काय सामान नाही राहिलं ना। बापरे, माझ्या अंगावर काटा आलाय सगळं बघून। म्हणून तुम्हाला का सांगतो मी की सगळे प्रॉपर रायडिंग गिअर्स घालून चाला। आता चुकी कोणाची काढायची? कारण एवढी मोठी जर गाडी कंट्रोल व्हायला वेळ लागतो। अरे बिचारा त्या लहान मुलाचा तोंड वाचला, आतमध्ये त्याच्या तोंडातून पूर्ण रक्त येत होतं। आपल्याने जेवढी मदत करता येते तेव्हा अशा सिच्युएशनला करत जा तुम्ही। बायकरची सुद्धा चुकी असू शकते, मी नाही असं नाही म्हणत, कारण अशा ह्याला जर रिस्की आहे, रिस्की। देवा चला, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। सगळ्यांची जर्नी सुखरूप होऊ दे देवा, सगळ्यांना वाचव। कोण इथे या जगात कोण मरायला येत नाही, सगळे जगायलाच येतात, फक्त चुका नाही केल्या पाहिजेत बस। तर चला आता घाट क्लिअर करूया आणि पुढे भेटूया। आता मंडळी, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशमध्ये बाईकवाल्यांची चुकी म्हणजे 3-3, 4-4, 5-5 पूर्ण फॅमिली घेऊन चालतात, पूर्ण फॅमिली घेऊन। तर असे हादसे तर होणारच। आणि ना लेफ्ट इंडिकेटर ना राईट इंडिकेटर, इथून तिथे कसेही बाईकवाले जातात। आणि स्लोमध्ये तुम्ही असे मधल्या पट्ट्याला येऊन 30-40च्या स्पीडला चालवणार, हे म्हणजे बाईकवाल्यांचं सांगतो आहे। आणि जेवढा मी आता 5-7 दिवसात एक्सपिरियन्स घेतला आहे, हे मोठे मोठे कंटेनर 50% लोक प्रॉपर चालवतात आणि 50% आहे ना, जर त्यांना लेफ्टला यायचं तर नो इंडिकेटर, मागून कोण येतोय फरक पडत नाही, लगेच राईटवरून लेफ्टला दाबणार, लेफ्टवरून राईटला दाबणार। अरे तुम्ही मागे तर बघा, कोणाचा तरी जीव मागून येतोय। त्यामुळे जसं नाण्याचा 2 बाजू त्याप्रमाणेच आहे। चुकी बाईकवाल्याची सुद्धा असू शकते, ट्रकवाल्याची सुद्धा असू शकते। माझं मत एवढंच आहे की आपली सेफ्टी आपण करून चालायचं, बाकी पुढे काय झालं तर राम भरोसे। एक मिनिट। तर मंडळी पाहू शकता, आता आपण कालघाटच्या इथे पोचलो आहे आणि या नदीमध्ये हे 2 मस्त स्तंभ उभे आहेत आणि वर झेंडेसुद्धा लावलेत। काय नजारा दिसतोय, एक नंबर। तर जास्त वेळ इथे उभं राहणं रिस्की आहे कारण हायवे आहे, तर तुम्हाला दृश्य दाखवतो आणि निघतो इथून। एक नंबर भारी नज़ारा है। और छोटे, क्या नाम, तुम्हारा नाम क्या है? हिंदी नहीं समझत, मेरे को नहीं आता दूसरा भाषा कुछ। तर मैं पोरांना काहीतरी देतो आपल्याकडे कालच्या। खाओगे? बस बस उतना ही था, खत्म। थैंक यू नहीं बोलते? थैंक यू, हाँ थैंक यू। चलो, जय श्रीराम, जय श्रीराम। तर आपल्याकडे थोडंसं काहीतरी खायला होतं, त्या बारक्या पोरांना दिलं आणि आता आपण कालघाटमध्ये पोचू।
इकडचा कालघाट नंतर काही किलोमीटर नंतर बॉर्डर येईल इथली सेंदवाच्या पुढे. तर आता बॉर्डरवर भेटूया तुम्हाला. तर मंडळी आपल्या समोर आहे मध्य प्रदेश सीमा जांच चौकी म्हणजे चेकपोस्ट आहे. तर आता तिकडे चेकपोस्ट आहे. तर हा एक्झॅक्ट ही बॉर्डर आहे. असा सीमा जांच चौकी म्हणजे बॉर्डर चेकिंग. तर आता आपण MP आणि महाराष्ट्र याच्या बॉर्डरला आहोत. तर फायनली आपल्या मातृभूमीत आपण प्रवेश केलेला आहे. वेलकम टू महाराष्ट्र. क्या बात रुस्तम, जबरदस्त. रुस्तम 2 स्टेट कव्हर करून आलेली आहे. महाराष्ट्रातून MP तून UP आणि आता पुन्हा UP टू MP आणि MP टू महाराष्ट्र. प्राऊड ऑफ यू माय. काय म्हणू शकतो तुला, जे काय म्हणेन ते कमीच आहे तुला. तू एवढा मस्त प्रवास केलास आणि माझ्यासोबत तुलासुद्धा मी अयोध्या नगरी फिरवले. म्हणजे तुझं सुद्धा नशीब तितकंच थोर आहे रे बाळा. तर अशीच नेहमी माझ्यासोबत राहा. असाच छान छान प्रवास आपल्याला एकत्र करायचा आहे. मंडळी हा टाटाचा ट्रक आहे नवीनच. याचा तुम्ही स्टेअरिंग बघू शकता, लेफ्ट साईडला आहे. तर असे तुम्ही ट्रक्स बघितलेत काय, नक्की कमेंट करून सांगा की कुठे कुठे हे ट्रक चालतात आणि किती जणांनी पाहिलेत. मी तर आता जर्नीमध्ये असे 3-4 ट्रक पाहिले जे नवीनच आहेत आणि ज्याचं स्टेअरिंग लेफ्ट साईडला आहे. आपल्या महाराष्ट्रात हे बघा समोर पूर्ण त्यांची गँग आहे ट्रकची. हे बघा त्यांचा स्टेअरिंग लेफ्टला आहे आणि गिअर टाकायचा राईटला दिलेला आहे. क्या बात आहे. असं मी पहिल्यांदा बघितलं. जर तुम्ही बघितलं असेल तर नक्की कमेंट करून सांगा. मंडळी जे मी तुम्हाला बोलत होतो ना, बाईकवर पूर्ण फॅमिली जाते. तर आता या बाईकवर बघा 4 मुलं आहेत. एक बायको आहे की आई आहे माहिती नाही आणि एक चालवणारा. टोटल 6 जण जातात. 6 जण बा माझे सुलेट बघा. तर आणि विदाउट नंबर प्लेट. भैया मौज कर दी. क्या बात आहे. मानलं बाबा तुला. फक्त स्लो स्पीडमध्ये जा आणि काळजी घे आणि रस्त्याच्या जास्तीत जास्त लेफ्ट साईडून गाडी चालव. अजून काय बोलू शकतो. बघितलं 6 जण चाललेत. 6 जण. तर हा टोल आहे मंडळी महाराष्ट्र MP बॉर्डर धुळे. तर आता आपण एक 10 किलोमीटर नंतर धुळ्यामध्ये पोचू आणि हा धुळ्याजवळचा टोल नाका आहे. महाराष्ट्र MP बॉर्डरचं नाव आहे आणि सेम नाव 2 टोलला आहे जसं तुम्ही पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल. तर आता आपण डायरेक्ट एक 10-15 मिनिटांनी धुळ्यामध्ये थोडंसं काहीतरी खाऊया आणि त्याच्यानंतर पुढे निघूया. तर काहीतरी खायला थांबूया. तर पंजाबी ढाबा आहे, कलकत्ता पंजाब ढाबा. बघूया काहीतरी वेगळं काय खायला मिळतंय काय. तर मंडळी आता 3:45 वाजलेत आणि फायनली जेवायला थांबलो आहे. आणि धुळ्यापासून 10 किलोमीटर पुढे थांबलो आहे. इकडे नको तिकडे नको हे नको ते नको असं करत करत फायनली एक कलकत्ता पंजाब हॉटेल दिसलं. तर तिकडे आपण जेवायला थांबलो आहे. कढाई पनीर आणि रोटी ऑर्डर केले. ते जास्त पोट नाही भरायचं आहे पण ते भरतं कसं ना कसं तरी. तर आता सकाळपासून टोटल आपण 260 किलोमीटर चालवलं आहे 5.25 तासामध्ये आणि अजून काहीतरी 350 किलोमीटर असं दाखवत आहे. तर आता जेवूया आणि अर्धा-पाऊण तासाचा ब्रेक घेऊन निघूया. तर मंडळी मस्त असं जेवून झालं आहे. रोटी सब्जी आणि थोडासा राईस. आणि आता वाजलेत 5 वाजलेत आणि आपण 1.25 तास थांबलो होतो. 3:45ला इथे आलो आणि आता 5 वाजलेत आणि अजून आपल्याला किलोमीटर करायचं आहे 323 किलोमीटर आणि टाईम दाखवतो आहे 11:15चा.
तर 11:15 म्हणजे 12:30 पकडून चालू आपण, मध्ये कुठे छोटा ब्रेक वगैरे घेतला तर आता आपण नॉनस्टॉप एक 150 किलोमीटर तरी करू, 150-180 वगैरे. आणि आता आपण धुळेमधून क्रॉस करतोय, आता आपण मालेगावला पोचू थोड्या वेळामध्ये. आणि आता रस्ता तर सुसाटच आहे, रस्त्याचं काय टेन्शन नाही आपल्याला, रस्ता मस्त आहे आता. जसं तुम्ही येताना पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल, जर नसेल पाहिलं तर आपले सुरुवातीचे व्हिडिओसुद्धा सगळे पहा. मस्त अशी माझी अयोध्या राईड झालेली आहे आणि ते सुद्धा सुझुकी बर्गमॅन 125वर. सो प्राऊड टू बी ॲन सुझुकी रायडर. तर मंडळी, जेवण करून आता 1 तास झाला, 6 वाजलेत आणि आपण टोटल 48 किलोमीटर्स अजूनपर्यंत चालवलं आहे. आता अंदाजे 75-80 किलोमीटर नंतर नाशिक शहर येईल. आता आपण मालेगाव पार केलं आहे केव्हाच. नाशिक 92 आहे, 92 सॉरी, आत्ता बघितलं मी 92 आहे. आणि मस्त असा सूर्यास्त होतोय समोर आणि सुंदर असा रस्ता आहे. येण्याच्या व्हिडिओमध्ये जास्त दाखवलं आपण, त्याच्यामुळे जाताना इंदोरचे जास्त शॉट्स घेतलेत. आता आपण जाता जाता कमी घेऊया, त्याच्यामुळे व्हिडिओ पण आपला लांबणार नाही. मस्त शेतीसुद्धा येते, सूर्य लपला झाडाखाली. कॅमेरा ऑन केला तर सूर्य लपून बसला. मी म्हटलं दाखवू तुम्हाला. ये 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 बाळा, बघा बघा बघा. आता अजून खाली गेलं की भेटूया. अरे क्या बात आहे सर, नमस्कार. घ्या थोडी पुढे घ्या. नमस्कार नमस्कार. फायनली भेट अशी झाली तर. हा मस्त मस्त, एक नंबर. थंडी मजबूत असेल ना तिकडे? जबरदस्त थंडी. तुम्ही कुठे जात होता आता? मी आता घरी चाललोय. अच्छा, म्हणजे गेलो पोरीकडे गेलो दोंडाईच्याला. काल रात्रीच निघालेलो. अच्छा. काल रात्री 11-11:30 निघालो आपल्या इकडनं डोंबिवलीतनं. सकाळी 7:30ला पोचलो, राहिलो वगैरे, झोपलो, जेवलो, निघालो. नाही मस्त मस्त. तर मंडळी आपल्याला भेटलेत सुझुकी एक्सेसचे रायडर JP राईड. तर पाहू शकता यांनी 12 ज्योतिर्लिंगसुद्धा केले आहे, 4 धाम यात्रा केले आहे आणि नेपाळ राईडसुद्धा केले. क्या बात. तर यांचं यूट्यूब चॅनल आहे JP राईड आणि फेसबुक आणि इंस्टाग्राम ID आहे जितेन पवार. आणि यांनी भारताचा नकाशा कुठे कुठे जाऊन आले ते पण सुद्धा लावला. आणि यांची गाडी बघू शकता, कुठे कुठे जाऊन आले ते लिहिलेत. आणि एकदम एक्सपिरियन्स रायडर आहे आपल्यासाठी. आणि आमचं बोलणं इंस्टाग्रामवर व्हायचं, तर आता पहिल्यांदा अचानकमध्ये भेट झाली आहे. तर नमस्कार, आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं. धन्यवाद. तर आता नाशिकच्या थोडा अलीकडे आपण, आणि इथे पेट्रोल आहे 106 रुपये. तर आता पेट्रोल भरूया. टाकी पूर्ण खाली झाले. तर या जितेन भाऊंशी मस्त अशा राईडविषयी गप्पा झाल्या. 12 ज्योतिर्लिंग आणि 4 धाम यात्रा त्यांनी केले. तर आपलं ते स्वप्न आहे, बघूया कधी काय पूर्ण होतं. तुमचा असाच सपोर्ट राहिला तर नक्कीच एक दिवस पूर्ण होईल. आणि त्यांची लाईट बघा काय पॉवरफुल फेकते. आणि आपली तर आपल्याला सुद्धा अपग्रेड करायची आहे. ही माझी लाईट, ही येलो, ही व्हाईट. तर आपल्याला सुद्धा खाली लावून घ्यायचं. आता त्यांचा थ्रो बघूया. थ्रो ही व्हाईट आणि ही येल्लो. काय जबरदस्त थ्रो आहे, म्हणजे खड्डा तुम्हाला दिसणारच एकदम 100%. आणि मर्सिडीजची लावल्या त्यांनी. चला, तर आता आपण एकत्रित पुढचा प्रवास करूया. आणि सूर्यदादा मावळलेले आहेत. तर यांच्याशी आपल्या इंस्टाग्रामवर बऱ्याचदा बोलणं झालं होतं राईडविषयी, कारण यांचे एक्सपिरियन्सेससुद्धा मला घ्यायचे होते. तर कधीतरी यांच्याबरोबर एक इंटरव्ह्यू सेशन करू आपण. 12 ज्योतिर्लिंग आणि 4 धाम. आणि त्यांचं एज आय थिंक 40 ते 45च्या आतमध्ये आहे. तर हॅट्स ऑफ दादा तुम्हाला. जितेन पवार असं त्यांचं यूट्यूब आणि इंस्टाग्राम चॅनल नक्की फॉलो आणि सबस्क्राईब करा. तर चला, आता आपली मुंबईची राईड करूया. बराच अर्धा तास गेला, तर बराच वेळ गेला इथे, अर्धा तास जेमतेम गेला. आणि सूर्याचा नजारा यार, लाल बुंद सूर्यो दादा. चला बाय बाय.
तर आता आपण नाईट राईड करतो आहे आणि अजून 250 किलोमीटरची आपली नाईट राईड आहे. म्हणजे मुंबई ते दापोली माझी सासरवाडी 250 किलोमीटर आहे. तर मी असा विचार करतो आहे की आता सासरवाडीला चाललो आहे. सासरवाडीला आलो या सासरवाडीला. सासूबाई चिकन बनवून ठेवा, चिकन. जावई येते जावई. तर म्हणजे नाशिकमधला जो लॉंगेस्ट ब्रिज आहे, येताना आपण जो 10 किलोमीटर तुम्हाला दाखवला आणि खाली म्हटलं होतं की नाशिक शहर आहे. तर हे जे दादा आहेत, ॲक्च्युली मला माहिती नव्हतं, तर हे या ब्रिजवरून 2-3 वेळा गेले होते. तर त्यांना 2 वेळा फाईन लागली होती, कारण वर 2 व्हीलर अलाउड नाही आहे. तर असं काय करतात नाशिककरांनो, पटकन गेलो असतो ना घरी यार. तर 4 व्हीलर जाऊ शकते तर 2 व्हीलर का नाही? अरे या ब्रिज काय इतका हलका आहे का की 2 व्हीलरने पडणार आहे? जोक सपाटा नाही तर मनावर घ्याल. आता 2 व्हीलर अलाउड नाही आहे वर, पण येताना आपलं नशीब ते म्हणतात की चांगलं होतं तुला अडवलं नाही कोणी. पण मला तर बोर्ड काय दिसला नाही. जर नाशिकमधून कोण व्हिडिओ पाहत असतील ना आपले, तर प्लीज जरा आपल्या सबस्क्रायबर्सना सुद्धा सांगा की हा ब्रिज कोणत्या एरियामध्ये येतो. 10 किलोमीटरचा आहे हे तर सांगितलेलं आहे दोघा तिघांनी. आणि याच्यावर फाईन बसते का, आणि आधी बसायची की आता नाही बसत, असं काहीतरी सांगा. तर आता मी कोणी अडवायला नको म्हणून खालून जातो आहे. जर हे नसते तर मी वरूनच गेलो असतो, तर दुसरा कंटेंट भेटला असता आपल्याला, कोणी पकडलं असतं तर. चला आता नाशिकमध्ये आपण आहोत आणि रात्रीची नाशिक सिटी भुरकन पाहूया. भुरकन म्हणजे पटकन. तर मंडई काहीतरी लफडा झाला आहे नाशिकमध्ये. बापरे, गाडीच वर चढवली. अरे बापरे, हा वर चढला वाटतं. एवढं कसं वर चढू शकतो? अरे बापरे. अरे बापरे, गाडी कुठे चढली? अरे बापरे, ठोकला बिचारा रे. एवढं कसं कंट्रोल सोडून चढला तो वर? एवढं 1-1.5 फुटाचं हे आहे मध्ये डिवायडर, ते चढून ती गाडी या पिलरला धडकली. अरे बापरे. नशीब RTOची गाडीसुद्धा आलेली आहे आणि ॲम्ब्युलन्ससुद्धा आली. तर देव करो ते काका जिवंत असोत, आणि ते वयस्कर होते. अरे बापरे, आजच्या दिवसभरातला दुसरा ॲक्सिडेंट बघितला आहे आपण. देवा, हे रामा सगळ्यांना सुखी ठेव रे. काय बोलू, मला काय समजतच नाही आता. हसू की रडू झालंय. हा कसं मांगावर परत. सॉरी यार. इगतपुरीच्या घाटामध्ये आहोत आपण आता, आणि आता वाजलेत 10:15 झालेत. आणि आता आपल्याला इगतपुरीचा घाट लागला आहे आणि या कसारापर्यंत पुढे कंटिन्यू असणार आहे. आणि इथे ना मस्त थंड चिल्ड वाटतं आहे. जसं आपण हे घाट वगैरे क्रॉस करू, जशी मुंबई जवळ येईल की नाही तशी गरमी वाढेल. रात्रीचा घाट प्रवास सुंदर. आणि मला माहिती नाही, आधी पण मी बऱ्याच वेळा ब्लॉगमध्ये बोललो आहे की सकाळपेक्षा मला हा नाईट राईड करायला खूप म्हणजे काय माहीत नाही, मी कम्फर्टेबल असतो. डोंट नो. तर मंडळी, आत्ता 12:30 होत येतील, म्हणजे 12:22 झालेत. आणि जे कसाऱ्यानंतर हे आपली सगळी डंपरवाले कंटेनरवाले मंडळी भेटलेत ना, त्याच्यानंतर आपली स्पीड एकदम कमी झाले. तर आता 1
तास झाला आपण आरामात चालवतोय. काय टेन्शन नाही, आता काय घरीच जायचंय. तर पाहू शकता तर 7 दिवसानंतर या मुंबईतल्या बिल्डिंगचं दर्शन झालेलं आहे. वी आर बॅक टू होम आफ्टर 7 days. आणि जो मोकळा श्वास होता ना तो आता कोंडायला लागणार आहे परत मुंबईत. The next day. तर मंडळी मस्त असं फ्रेश वगैरे झालेलो आहे आणि आपली एकंदरीत जी इंदोरपासूनची मुंबईपर्यंतची राईड होती तर ती सुंदर अशी झालेली आहे. आणि मस्त असे एक्सपिरियन्सेस या राईडमध्ये ना मला एकदम खतरनाक एक्सपिरियन्स भेटले. कारण मी जेव्हा त्या इंदोरमधल्या कालघाट पास करत होतो, जो तिकडचा घाट आहे, तर त्या घाटामध्ये सुद्धा एक फॅमिलीचं बाईक ॲक्सिडेंट झालेलं होतं. त्याच्यानंतर नाशिकमध्ये आलो तेव्हा एक इको गाडी डिवायडर चढून पिलरला आदळली होती. तर तिथे सुद्धा एका काकांना दुर्घटना झाली होती. तर असे काहीशे चांगले वाईट एक्सपिरियन्सेस घेऊन आपण इंदोर ते मुंबई असा प्रवास केलेला आहे. इंदोर ते मुंबई टोटल किलोमीटर आपलं 580, म्हणजे आपण 600 किलोमीटर पकडू. 600 किलोमीटरची राईड झाली आणि टोटल 14.5 ते 15 तास आपल्याला लागलेले आहेत. आणि मंडळी याचा मी सेपरेट व्हिडिओ सुद्धा बनवणार आहे की किती काय एक्सपेन्स झालेला आहे. आणि जर तुम्हाला सोलो राईड करून अयोध्येला जायचं असेल आणि तुमच्याकडे कोणतीही बाईक असेल तर त्यासाठी तुम्हाला काय कॅरी केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, आणि रस्त्यात अजून तुम्हाला काय काय एक्सपिरियन्सेस येऊ शकतात, आणि रस्त्याची कंडिशन वगैरे तर ब्लॉगद्वारे मी सांगितलेलीच आहे. तर याचा एक सेपरेट व्हिडिओ मी बनवणार आहे. तर त्यासाठी सुद्धा तुम्ही स्टेटून राहा. आणि एकंदरीत 1 किलोमीटर मुंबई ते मुंबई झालेलं आहे. तर जे तुम्हाला आता डिस्प्लेवर दिसत आहे तर मी फोटो काढला होता. तर हे आपलं टोटल किलोमीटर आहे, म्हणजे पकडू शकतो आपण 3200च्या आसपास आपली एक राईड झालेली आहे. आणि त्याचं प्रॉपर असं कॅल्क्युलेशन मी पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहे की किती काय पेट्रोलला आपल्याला खर्च केलेला आहे, स्टेला किती खर्च, त्याच्यानंतर खाण्यासाठी आपण किती खर्च केलेला आहे, आणि एकंदरीत तुम्हाला या राईडसाठी किती काय खर्च येऊ शकतो. तर चला या व्हिडिओमधून घेतोय तुमचा रामराम. हा व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे कारण 600 किलोमीटरची जर्नी 15 ते 20 किंवा 25 मिनिटात ती मांडणं तुमच्या समोर ते मला काही शक्य नाही. त्यासाठी हा 35 ते 40 मिनिटाचा व्हिडिओ झालेला आहे आणि हा तुमच्यासाठी उपयुक्त असेल असं मला वाटतंय. तर या व्हिडिओमधून घेतो तुमचा रामराम. तर भेटूया असा दुसऱ्या एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सियावर रामचंद्र की जय आणि जय श्रीराम.